श्री स्वामी समर्थ. मीन राशींच्या व्यक्तींसाठी जून 2026 हा महिना म्हणजे बुद्धी आणि भाग्याचा सुवर्ण संगम आहे. असे का? कारण तुमचा राशी स्वामी देवगुरु बृहस्पती 2 जून रोजी तुमच्या 5व्या म्हणजेच विद्या, बुद्धी आणि सृजनशीलतेच्या स्थानात तब्बल 12 वर्षांनंतर उच्चीचे होत आहेत. याचा अर्थ तुम्हाला अनपेक्षित यश, अभ्यासात प्रगती आणि आर्थिक लाभ मिळू शकतो. पण शनी महाराजांची दुसऱ्या टप्प्यातील साडेसाती व महिन्याच्या शेवटी होणारी बुध वक्री यामुळे कोणत्या 3 चुका टाळून तुम्ही हा महिना अधिक यशस्वी करू शकता. कोणती आर्थिक गुंतवणूक तुम्हाला फायदा देईल हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण मी या व्हिडिओत काही उपायही सांगणार आहे जे केल्याने तुमच्या समस्या दूर होण्यास व तुम्हाला या महिन्यात दैवी साथ मिळण्यास मदत होईल. आणखी एक महत्त्वाची बाब, इथे दिलेली माहिती फलादेश हा तुमच्या चंद्र राशीवरून सांगितलेला आहे, परंतु तुमच्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहस्थिती, ग्रहयोग, महादशा, तुमची लग्न राशी तसेच कुंडलीतील ग्रह कुठल्या स्थानात व राशीत आहेत त्यांची अवस्था यानुसार फलादेशात मोठा फरक पडू शकतो. तुम्हाला वेगळ्या परिस्थितीला सामोरे जावे लागू शकते. तुम्ही एखादे मोठे काम किंवा महत्त्वाची योजना सुरू करत आहात किंवा प्रदीर्घ काळापासून एखाद्या अडचणीत आहात तर तुमच्या कुंडलीनुसार मार्गदर्शन घेणे तुम्हाला फायद्याचे ठरेल. वैयक्तिक कुंडलीवरून मार्गदर्शनासाठी तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर मेसेज करू शकता. चला तर मग सर्वात आधी पाहूयात या महिन्याची मुख्य ग्रहस्थिती. 2 जून गुरुग्रहाचे 5व्या स्थानात उच्चीने गोचर होणे यामुळे सर्जनशील कार्यांसाठी हा काळ सर्वोत्तम आहे. 8 जून शुक्र देखील कर्क राशी म्हणजे तुमच्या 5म स्थानात प्रवेश करेल. 15 जून सूर्यदेव मिथुन राशीत म्हणजे तुमच्या 4थ्या स्थानात प्रवेश करतील. 20 जून मंगळ तुमच्या 3य स्थानात प्रवेश करेल. 29 जून रोजी बुध वक्री होत आहे, त्यामुळे महत्त्वाच्या आर्थिक व करार करण्याच्या कामांमध्ये सावधगिरी बाळगायला हवी. करिअरच्या बाबतीत हा महिना नवनवीन कल्पनांचा आहे. नोकरदार वर्गासाठी उच्चीचा गुरु तुम्हाला कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी किंवा प्रमोशन मिळवून देऊ शकतो. शिक्षण, सल्लागार किंवा क्रिएटिव्ह क्षेत्रात असाल तर तुमची ओळख वाढेल. व्यावसायिकांसाठी तुमचा व्यवसाय आता विस्ताराच्या मार्गावर आहे. नवीन गुंतवणूक करताना घाई करू नका, पण स्वतःच्या कल्पकतेवर विश्वास ठेवून निर्णय घ्या. तुमच्या हाताखाली किंवा कंपनीत कामाला असलेल्या नोकरांची, मजुरांची काळजी घ्या. नवीन फायनान्सर्सही मिळतील. आर्थिक बाबतीत तुम्ही प्रगती कराल, पण संयम महत्त्वाचा आहे. पंचम गुरुमुळे शेअर मार्केट किंवा गुंतवणुकीतून अचानक फायदा होऊ शकतो, पण साडेसाती सुरू असल्याने रिस्क घेताना विचार करा. महिन्याच्या शेवटी मोठ्या व्यवहारांमध्ये सावधानी बाळगा. फाजील आत्मविश्वास नंतर त्रासदायक ठरेल. नातेसंबंधांमध्ये आनंद आणि सौख्य वाढेल. वैवाहिक जीवनात जोडीदारासोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. मुलांच्या प्रगतीमुळे घरात आनंदाचे वातावरण राहील. कुटुंबात धार्मिक किंवा आनंदाचे कार्यक्रम पार पडतील. सर्वांशी संवाद वाढवा आणि नम्रतेने वागा. मीन राशींच्या व्यक्तींना जर जून 2026 मध्ये यश मिळवायचे असेल तर या 3 चुका कधीही करू नका. पहिली चूक, अतिउत्साह. चांगल्या काळात अतिउत्साही होऊन चुकीचा निर्णय घेऊ नका. दुसरी चूक, आरोग्य. घसा, डोळे, दात तसेच हृदयासंबंधित तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. तिसरी चूक, कम्युनिकेशन. कम्युनिकेशनवर भर द्या, लक्ष द्या. कुठलेही गैरसमज होऊ देऊ नका. 29 जून नंतर गुंतवणूक करताना सांभाळा. उपाय, मीन राशीचा स्वामी गुरु आहे आणि हा महिना यशस्वी होण्यासाठी पुढील उपाय नक्की करा. पहिला उपाय, दर गुरुवारी दत्त मंदिरात दर्शन घेणे
व पिवळ्या रंगाच्या मिठाईचे दान करणे. दुसरा उपाय, दररोज सकाळी गुरुचा किंवा श्री दत्त महाराजांच्या मंत्राचा जप करा. तिसरा उपाय, तुळशीला दररोज पाणी अर्पण करा. यामुळे मानसिक शांतता मिळेल. तर मीन राशीसाठी हा महिना तुमच्या सृजनशीलतेचा आहे. या महिन्यात केलेली मेहनत ही येणाऱ्या काळात फलदायी असेल. हा व्हिडिओ आवडला असल्यास आत्ताच लाईक करा. आपल्या मीन राशींच्या मित्रांना तसेच कुटुंबातील व्यक्तींना शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. सुहास दाणी, स्वामी ज्योतिष केंद्र.